त्या ठिकाणी शेतरस्ता मंजूर झालेला होता. अद्याप काम झालं नाही म्हणून आपण निवेदन दिलेलं आहात. तर कसं काय म्हणजे या रस्ता कशामुळं अपूर्ण राहिला अथवा केलं नाही कशामुळं? शेतकऱ्यांना गैरसमजामध्ये काढून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची माहिती न देता हा रस्ता कागदोपत्री तयार करून कागदोपत्री त्याची बिले उचलण्यात आली. आणि सदरील रस्ता हा 2020ला मनरेगा योजनेतनं मंजूर झालेला असून त्याचे काम नंतरील पुढील 12 महिन्यात पूर्णपणे झालेले कागदोपत्री दाखवून संपूर्ण बिल उचलण्यात आलेले आहे. किती लाख मंजूर झाले होते? ह्या रस्त्याची निधी जवळजवळ 17 लाख रुपये निधी मंजूर झालेला होता. हां त्यातनं 70-30 काय तर आवडते ते हां त्यामधनं ती बिल घेण्यात आलेली आहे. हां. मग आज ह्या ठिकाणी किती शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे म्हणजे रस्ता जवळजवळ नुकसान? एक 500-700 तर शेतकरी असतील अंदाजित इकडले तिकडे मिळून बाजूचे. हे मेन रस्ता आहे जो आडवाट आणि पांढरी हा रस्ता आहे ना, त्याला निजामकालीन रस्ता नकाशावरील एक सिंगल लाईन डॉटचा रस्ता आहे. ह्याच्यामध्ये उपरस्ते भरपूर प्रमाणात जोडलेले आहेत. बरं. मग जर याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई नाही झाली तर आपण पुढील काय करणार आहात? पुढे पुढे आत्मदहन किंवा उपोषणाचा इशारा देण्यात येईल.